नमस्कार. वेळ नेहमीच महत्त्वाची असते. कारण वेळ निघून गेल्यावर प्रत्येकाला कळून येतं की जपले असते तर संपले नसते. मग ते प्रेम असो, नाती असोत किंवा संपत्ती असो. संघर्ष केल्याशिवाय कोणीही महान होत नाही. जोपर्यंत छन्नीचा घाव घेत नाही तोपर्यंत दगडसुद्धा देव होत नाही. तेज, तत्परता आणि तपस्या ज्याच्याजवळ आहे तो तरुण आहे. तेथे वयाचा आणि सौंदर्याचा काहीच संबंध नाही. सुंदर विचारांची माणसं अंधारात चमकणाऱ्या काजव्यासारखी असतात. विचारांच्या तेजाने गर्दीतही उठून दिसतात. अभिमन्यूची एक गोष्ट मनाला खूप भावूक बनवून जाते. ती म्हणजे हिमतीने हारणे पण कधीही हिम्मत न हारणे. आपल्याला नक्की काय हवंय हा आनंद नाही, तर आपल्याला नक्की काय मिळालं आहे आणि त्याचा उपभोग किती घेतला आहे हा आनंद आहे. घरात लखलखणारे दिवे असूनही निरांजनातून मिळणारा सात्विक प्रकाश हा आपल्याला अधिक प्रसन्न करणारा ठरतो. सहवासातील काही माणसांचं देखील तसंच असतं. त्यांचा मिणमिणता प्रकाशही जीवन व्यापून उरतो. एड़ियाँ उठाकर सिर ऊंचा करके चलने से कद नहीं बढ़ता. कद तो बढ़ता है विनम्रता से, अच्छे कर्म से, ना कि किसी पर जलने से. धन्यवाद.